हाय गाईज, तर काजल ढोबळे या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर आधी मी 2 गड्ड्या होत्या, मग म्हटलं काय करायचं तर त्याला म्हटलं कोथिंबीर वडी करूया. तर मी 2 गड्ड्या निसून घेतलेल्या आहे, त्या चिरून घेतली आणि 10-15 मिनटं धुवून तशीच निथळायला ठेवली होती. आणि मग आता म्हटलं तर चला आता आपण आहे ना हे करूया. मी कोथिंबीर चिरून घेतली होती ना, ती आपण परातीत घेतलेली आहे. त्यात आपण टाकणार आहे गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ. माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे ते मी टाकले. तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, कारण का माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काय टाकलं नाही. तर इथं आपण हे मिश्रण पण केलेलं आहे. त्यात घेतलं आहे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि मीठ. हे सगळं मी आधी वाटून घेतलं आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहे. तर चला, तर आपण इथं कोथिंबीरचं सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. हे सगळं मिश्रण एकत्र टाकूया आणि ते एकजीव करून वगैरे घेऊया. कोथिंबीर वडी खूपच आवडते बाबा, मला पण खूपच आवडते ते. आणि म्हणजे अशी कुरकुरीत तळून वगैरे घेते ना, तर खूपच छान झाली. माझ्या आनेला पण खूप आवडते, माझ्या अन्वीला पण खूपच आवडते. त्यात मी टाकलं आहे बाजरीचं पीठ, सगळे पीठ एकजीव म्हणजे मिश्रण वगैरे करून घेतलेले. तर कुणाकुणाला पण कोथिंबीर वडी आवडते मला नक्कीच सांगा. हे टाकलं आहे मी डाळीचं पीठ. तर चला आता आपण, तर इथं मी एकजीव करून घेतो ते सगळं. आणि त्या कोथिंबीरमध्ये मी म्हणजे ते मिश्रण आपण सगळं एकत्र करतो आणि त्यात मी काही पाणी वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं. बिना पाण्याचंच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे सगळं. त्यात कुणाला त्यात तीळ असले ना, तीळ टाकले तरी छान होतं. माझ्याकडं तीळ आणि तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं, त्यामुळं म्हटलं चला माझ्याकडे आहे तेच तुम्ही टाकू शकता, कुणाला आवडतं त्यांनी. आणि तर चला आता आपण म्हटलं हे छानपैकी मळून वगैरे घेऊया. आणि मी ऑलरेडी म्हणजे दुसरीकडं त्या चाळण घेतो ना आपण, त्या चाळणीला तेल लावून ठेवलेलं होतं. तर इथं आपल्या वड्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या शिजायला घालायच्या, ते म्हणजे वाफेवरती शिजवून घ्यायचे. तर त्यासाठी मी एक टोप घेतला, त्या टोपामध्ये 2 तांबे ओतले पाण्याचे. आणि टोप पण असा घ्यायचा की वाफ अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे चाळणीच्या. तर इथं मी शिगडी लाईटीची चालू केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर ठेवायला घ्यायचं आहे ते झाकण. तर इथं मी झाकण पण ठेवलं आणि शिगडी पण चालू केलेली होती आणि त्यानंतर आपण इथं टोप ठेवला. कशी वाटली माझी कोथिंबीर वडी मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करत राहा. असंच मी छान रेसिपी घेऊन नक्की येईन. तर चला आता आपण एवढा ब्लॉग माझा छोटासा होता पण छान होता, रेसिपीसाठी मी ट्राय केलं होतं. तर चला, बाय बाय.